हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे व्हिडिओचा आपला 5वा पार्ट. तर यामध्ये आपण बघणार आहोत स्टेअरिंग कसं होल्ड करायचं, स्टेअरिंग कसं कंट्रोल करायचं, म्हणजे लेफ्ट राईट वगैरे कसं करायचं, पकडायचं कसं स्टेअरिंग वगैरे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला चलत बघूया. तर मी असं पेट्रोल पंपवरती होतो. पेट्रोल पंपवरून चढताना आता समोर ट्रक आहे, तिथून कसं काढायचं बघा. फर्स्ट मी डायरेक्ट गाडी घेताना लगे एकदम रोडवरती घेऊन नाही जायची. पहिलं आलं थोडं स्लोली 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 पुढे घेत घेत, आणि माझा व्ह्यू दिसत नाहीये, थोडं टर्न मारत मी बघतोय इंडिकेटर राईट साईडचं दिले, राईट साईडला वळायचं आपल्याला, म्हणून दोन्ही साईडला बघत हळूहळू रोडवरती घ्यायचं. वाहने वगैरे बघायचं, कोण येत नसेल तर गाडी हळूहळू पुढे आणायची, आणि मग आपल्या लाईनला लागल्यानंतर पूर्ण गाडीचा स्पीड वाढवायचं. तर स्टेअरिंग पकडायचे आहेत ना, मेनला कसं पकडतं, काही लोक असं पकडतात, असं असं, तर तसं नाही पकडायचं. पहिला त्याचं एक टेक्निक असते, एक 10-11 म्हणजे घड्याळाच्या टायमिंग नुसार. जसं बघा, हे 12, हे 1. आता बघा, आता आपल्याला यू टर्न इकडून राईट टर्न घ्यायचंय, ते राईटचं इंडिकेटर, पूर्ण स्टेअरिंग फिरवायची गरज नाही. आता टर्न चालू झालं, थोडं 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 बघा, एवढंच, असं एक हाताने टर्न होतोय तोपर्यंत. ओके, हे पूर्ण स्टेअरिंग नाही फिरवलं आपण, हाफ स्टेअरिंग फक्त फिरवलं, हाफ मध्ये टर्न बसलेला आहे. तर स्टेअरिंगचं हे राऊंड सर्कल आहे ना, आपल्या घड्याळाच्या क्लॉकवाईज याच्या हिशोबानेच असतं. हे 12, हे 3, हे 6, हे 9, असं हे कन्सिडर करा. मग हे 12 म्हणजे एकदम स्ट्रेट साईडला असतं. मग आता नेहमी कधीही पकडताना असं 12ला पकडायचं नाही, कारण काही जर पकडलं आपलं एअरबॅग येत असतं, आणि अनफॉर्च्युनेटली कधी जर चुकून समोरच्या गाडीला धडक लागली किंवा काही झालं, एअरबॅग उघडले, तर एअरबॅगच्या इम्पॅक्टनं हात मोडू शकतो. तर एअरबॅगनं तुम्ही वाचाल, पण एअरबॅगच्या इम्पॅक्टनं हात मोडून क्रॅक होऊ शकतो हात वगैरे. त्यामुळं कंटिन्यू हे असं गाडी स्टेअरिंग होल्ड करून चालणं हे बरोबर नाही आहे. त्यामुळं स्टेअरिंग कधीही होल्ड करताना, जेव्हा तुम्ही बिगनर आहात तर हे ह्या साईडला, म्हणजे हे एक 2, 10 आणि 2 ह्या हिशोबाने असं पकडायचं. इकडे 10 म्हणजे 10 टाइम क्लॉक मधला हा, अशा क्लॉक मधला हा 10 आणि 2, ह्या 2 हिशोबाने असं पकडून स्टेअरिंग चालवायचे कधीही. ह्या दोन्ही बरोबर एकदम करेक्ट मीटर आहे. तुम्ही असंही करू शकता, 9 आणि 3 हे पण चालेल, असू शकतं. तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे त्या हे करा. हॉर्न नेहमी कधीही असं अंगठ्याने वगैरे जर जास्त जड असेल तर असं हॉर्न आपण मारू शकतो या हॉर्न. त्यामुळे हॉर्न, आपला हात हॉर्न पाशी लगेच इम्पॅक्ट, जर आपला स्टेअरिंग सोडून असं हॉर्न मारावं लागेल, अशी चूक करायची ना, म्हणजे असा होल्ड पकडायचं नाही, अशी स्टेअरिंग पकडायची नाही. हॉर्न मारता आपल्याला एक जे ऍक्सेस होईल असं आपण ट्राय करायचं. तर आता युटर्न कसं घ्यायचं ते आता आपण बघणार आहोत. खूप काही जण करतात, युटर्न घेताना असे स्टेअरिंग फिरवतात. स्टेअरिंग युटर्न मारताना तर बघा, हे असं युटर्न नाही मारायचं, एकदम पूर्ण चक्कर मध्ये स्टेअरिंग कट करायचं. एक हातनं बिंग करू शकतो आपण, जर एक हातनं होत नसेल तर पूर्ण एक असं घ्यायचं, हे हात, परत दुसरा हात इथं असं. स्टेअरिंग ऑटोमॅटिक रोटेशन मध्ये होत आहे. जेव्हा आपण युटर्न पूर्ण चक्कर स्टेअरिंग जेव्हा आपण सोडतो, तेव्हा स्टेअरिंग ऑटो रोटेट होऊन, म्हणजे रोटेशन होऊन त्याच्या लाईनला येत असते. त्यामुळे रिटर्न करताना, सरळ करताना जोड लावायची गरज नाही असते. आपण फक्त एकदम नॉर्मल लाईट हात सोडायचा, ते ऑटोमॅटिक लाईटला येते. आता हे जे आहे ते मोस्टली सोप गाड्यांमध्ये पॉवर स्टीअरिंग असते. त्या पॉवर स्टीअरिंग मुळे आपलं यूज करणं खूप सोपं जातं. तर लाईन चेंज करायची, फक्त एकदम थोडस इंडिकेटर देऊन थोडस हे केलं, राईट साईडला लाईन चेंज झाली. तर लाईन चेंज करायची म्हणून एकदम असं नाही करा, अशी गाडी झुमते पूर्ण एकदम जोरामध्ये केल्यानंतर. त्यामुळं एकदम लाईन चेंज करतो, इंडिकेटर देऊन असं एकदम थोडस एकदम लाईटली करायचं. जास्त केलं पॉवर स्टीअरिंग असल्यामुळं गाडी खूप हलते, आउट ऑफ कंट्रोल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळं कधीही नॉर्मल फिरवायचं आपण स्टीअरिंग. आता इकडे घ्यायचंय तर नॉर्मल स्टीअरिंग केलं, नॉर्मल केलं. आणि कधी स्टीअरिंग होल्ड करताना
ह्याला असं ब्लॉक होऊन आपण असं गाडी कधी चालवायची नाही, किंवा ह्याच्यावरती असं पूर्ण पडून वगैरे. कारण का एवढ्यावरती चालवल्यानंतर एअर बॅग जेव्हा ओपन होतात तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या चेस्टला पडतो. त्यामुळं एवढ्या पण जवळून घ्यायचं नाही की त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीला जाणवेल. एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये आपला हाताचं हे जे असतं ते स्टेअरिंगच्या पुढच्या इथं झालं पाहिजे, टच झालं पाहिजे, अशा लोकेशनला आपण स्टेअरिंग ठेवायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये डिस्टन्स असतं. आणि नेहमी कधी ही गाडी चालवताना आपण सीट बेल्ट लावायचाच असतो. तरी आणखी एकदा बघा युटर्न मी कसा घेतो, त्याच पद्धतीने घ्यायचं. एक हाताने पण युटर्न आपण घेऊ शकतो, पण तेव्हा घ्यायचं जेव्हा तुम्ही प्रो एकदम म्हणजे तुम्हाला परफेक्ट गाडी होईल ना, त्या टायमिंगला तुम्ही हे ट्राय करा. बघा, पण गाडी डायरेक्ट इकडून घ्यायची नाही, युटर्न थोडीशी इकडे आणायची, कारण का युटर्न एका ह्याच्यात बसणार नाही. आता एका हँडने बघा, ते युटर्न घेतलंय, सोडलं, ऑटोमॅटिक स्टेअरिंग जागेवरती येऊन थांबते. त्याला रिव्हर्स करण्यासाठी, रिटर्न करण्यासाठी असं जोरात घुमवायचं, प्रेस म्हणजे जबरदस्ती इम्पॅक्ट लावायची गरज पडत नाही. त्यामुळे एकदम नॉर्मली शिस्तीत आपलं हळूहळू करायचं, आणि एकदम पॅनिक व्हायचं नाही, काय नाही. असं खाली रिकामा रस्ता बघून त्या लाईनला जायचं नाही आपण, जोपर्यंत बिगनर राहू तोपर्यंत ह्या साईडनं आपलं नॉर्मल व्यवस्थित चालायचं. तर ओके, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.